अट्टू अट्टू, आज आपली एक्झाम आहे ना? हो, आज आपली एक्झाम आहे. तुझा अभ्यास झाला का? माझा तर काहीच अभ्यास नाही झाला. खोटं नको बोलू, मला सगळं माहितीये. अट्टूचा सगळा अभ्यास झाला असेल. नाही, माझा खरंच काहीच अभ्यास नाही झाला. हीच गोष्ट तू मागच्या परीक्षेच्या वेळेस पण म्हणाला होतास, आणि त्या परीक्षेत तू पहिला आलास. ते तर माझं नशीब चांगलं होतं. मी तेव्हा पण अभ्यास नव्हता केला आणि मी आता पण अभ्यास नाही केलाय. ठीक आहे. बघ, आपण शाळेत पोहोचलो. तुम्ही इतक्या उशिरा का आला आहात? इथे येता येता एका मोठ्या सापानी मला पकडून घेतलं आणि मला खाण्यासाठी येत होता. खोटं नको बोलू अट्टू. मी का खोटं बोलू? मी खरंच बोलतोय. हवं तर चेम्मीला विचारून घे. अरे देवा, किती खोटं. अरे अट्टू, हळू चाल, रस्त्यात साप असू शकतील. मला घाबरवण्याचा प्रयत्न करू नकोस. मला सापाने चावलं. साप नाही अट्टू, तो तर जंगली वेल आहे. अरे पण तिथून तुझी सुटका कशी झाली? त्या आम्ही कसे सुटलो. मी खूप हिमतीने पायाला पकडलेल्या सापाला काढून दूर जंगलात फेकून दिलं. काही पण, तो अजिबात जंगली साप नव्हता, तो तर जंगली वेल होता. किती खोटं बोलतो आहेस तू. हे खूप चुकीचं आहे. अरे शेम. अरे शेम. कसला गोंधळ चाललाय मुलांनो? आपल्या जागेवर बसा बरं. काय मग, परीक्षेसाठी तयार आहात तुम्ही सगळे? हो टीचर. अरे तिकडेच थांब. तुला दिसत नाहीये का की मी इथे उभी आहे? आधी तू ते खाऊन घे. टीचर, तो पेटूराम तर खादाडच आहे. हा ठीक आहे. अजून वेळ वाया नका घालवू. आज तुमची तोंडी परीक्षा होईल. सगळे तयार आहात ना? हो टीचर. पहिला प्रश्न, जंगलातला सगळ्यात सुंदर गायक कोण आहे? किट्टू सांगेल. कोण आहे? कावळा. टीचर, कावळा. चूक. मला सांगा, बरोबर उत्तर कोण देईल? मी सांगेल टीचर. हा सांग अट्टू. कोकिळा सगळ्यात छान गाते. शाबाश, एकदम बरोबर. चीटर. पुढचा प्रश्न, जंगलाचा राजा कोण आहे? चिम्मी सांगेल. नाही माहिती टीचर. कोण सांगेल मला? बरं, तू सांग. सिंह. खूप छान. पुढचा प्रश्न, मला सांगा, पक्ष्यांमधून सगळ्यात छान कोण नाचतं? पुन्नम सांगेल. टीचर, मोर. अरे ये. तुम्ही का लेट आहात? ठीक आहे. ये आत. अरे इथे नको बसू, जा दुसरीकडे बस. तुझी संगत बिलकुल पण चांगली नाहीये. इकडे ये, इकडे बस. पुन्नम, कोल्ह्याबरोबर मैत्री करू नकोस. अरे मित्रा, आपण सगळे लोक इथेच तर राहतो. इथे कोणी अनोळखी नाहीये. मला जे वाटलं ते मी बोललो. पुन्नम बरोबर बोलतो. स्वार्थी लोकांची मैत्री करण्यापेक्षा इतर लोकांची मैत्री केलेली बरी आहे. मुलांनो, छोट्या कोल्ह्याच्या प्रती तुमची मैत्री पाहून मला खूप आनंद झाला. पण मला सांगा, तुम्ही सगळे अट्टू सस्यापासून दूर का बरं गेला आहात? जे लोक आमच्याशी वाईट वागतात त्यांच्याशी आम्ही कशी मैत्री करू? अशा लोकांसोबत आम्ही मैत्री का करू जे आमच्याशी खोटं बोलतात? आम्ही त्या लोकांसोबत मैत्री का करू जे नेहमी स्वतःचाच विचार करतात? मला नाही माहिती की तुम्हा सगळ्यांमध्ये काय झालंय, पण मी एक गोष्ट नक्की सांगते की सगळ्यांना नेहमी सोबत धरून चालायचं असतं.
पण कोणालाही दूर न करता. आपली चूक झाल्यावर आपल्या मित्रांनी आपल्याला सुधारायला हवं. आम्ही प्रयत्न करू टीचर. हो टीचर, आम्ही अट्टूला आता दूर नाही करणार. अरे, अजून तुझा चॉकलेट खाऊन झाला नाही का? नाही अप्पू दादा. मी माझं चॉकलेट पहिले संपायला नाही पाहिजे होतं. किट्टूंनी, तू मला तुझं अर्ध चॉकलेट देतोस का? नाही, मी नाही देणार. जर तू मला तुझं अर्ध चॉकलेट दिलंस तर मी तुझ्यासाठी पिकलेले पेरू तोडेन. तू माझ्यासाठी पेरू कुठून आणशील? तू खोटं बोलतोयस दादा. मोठ्यांनी कधीच खोटं बोलायचं नसतं. मी खोटं नाही बोलत आहे किट्टू, खरं सांगतोय अगदी. नाही, माझा विश्वास नाहीये. ठीक आहे, चल मग माझ्यासोबत. ते बघ किट्टू, तिकडे किती सारे पेरू आहेत झाडावर. वा वा दादा, किती सारे पेरू. चल ना दादा, आपण काही पेरू तोडू. का नाही, आपण तुला पाहिजे तेवढे तोडू, पण अर्ध चॉकलेट दे. तिकडे बघ किट्टू, पोपट. पेरूच्या झाडावर पोपट. वा दादा, खरंच किती सुंदर पोपट आहे. वा वा, चल ना आपण जाऊन त्याला पकडूया. ते बघ किट्टू, पोपट नारळाच्या झाडावर गेला. मला तो हवा. चल मग, झाडावर चढणाऱ्या कनरन काकांना जाऊन बोलवू. चल. काय झालं पोरांनो? तुम्ही आमच्यासाठी पोपटाला पकडू शकता का? एक पोपट? ओ, पण तुमच्यासाठी मी कुठून पकडून आणावा बरं एक पोपट? तो तिकडे आहे पोपट. तुम्ही आमच्या सोबत चलता का? बरं, मी येतो. पण आपल्याला जायचं कुठे आहे? कारण्णा काकांसोबत किट्टूंनी आणि अप्पूंनी पेरूच्या झाडाच्या दिशेने निघाले. तेव्हा किट्टूंनी वाळलेल्या नारळाच्या दिशेने आपलं बोट दाखवत म्हणाला, तो पोपट त्या झाडावरती आहे. हे घ्या तुमचा हा पोपट. तुमच्याकडे याच्यासाठी पिंजरा आहे का? हो, आमच्याकडे पिंजरा आहे. आमच्याकडे मांजरीचा पिंजरा आहे. पोपट मिळाला हिरवा हिरवा पोपट मिळाला. पोपट मिळाला हिरवा हिरवा पोपट मिळाला. दूध देणी आला, फळ देणी आला. पोपट मिळाला हिरवा हिरवा पोपट मिळाला. हे बघ पोपटा, हे बघ आम्ही तुझ्यासाठी काय काय आणलंय. हे बघ दादा, हा पोपट किती जास्त खुश आहे. त्याला बहुतेक हा पिंजरा आवडला असावा. हो ना, खरंच हा पोपट किती खुश दिसतोय. हे सगळं काही एक बदमाश मांजर बघत होती. आणि जसे अप्पूंनी आणि किट्टूंनी तिथून निघून गेले, ती मांजर त्या पोपटाजवळ आली आणि तो पोपट त्या मांजरीला पाहून घाबरून गेला. घाबरू नको. मी तर फक्त बघायला आली होती की माझ्या पिंजऱ्यात कोण आलंय. मित्रा, तू माझी मदत करशील का? कसली मदत पाहिजे? मला बाहेर काढू शकतोस का? तू इथून तशीच बाहेर जाऊ शकते. मी तर नेहमी एकटीच बाहेर पडायची. अरे मित्रा, त्या मुलांनी मला पिंजऱ्यामध्ये बंद केलंय. मी स्वतः बाहेर नाही येऊ शकत. हो, असं झालं. खूप चुकीचं झालं बिचाऱ्या. मी तुला मदत नाही करू शकत. मला कुलूप तोडता नाही येत. अरे मित्रा, मला आकाशात उंच भरारी घेत उडायचंय. मी एक निष्पाप जीव आहे रे.
मला शेतामधलं धान्य खायची इच्छा आहे. पिकलेले पेरू खायचे आहेत. माझं स्वतःचं घर बनवून राहायचं आहे. माझे पंख पसरवून मी परत कसं उडणार? मी हे जग परत कसं बघणार? मला आता अच्छा बरं, मी तुला एक युक्ती सांगते, पण तुला खूप लक्ष देऊन ऍक्टिंग करावी लागेल आणि त्याकरता तुला 2 दिवस उपाशी पण राहावे लागेल. करशील? ठीक आहे, इथून बाहेर निघण्याकरता मी काहीही करायला तयार आहे. या क्षणापासून तुला काहीच खायचं नाहीये आणि कुठलाही आवाज नाही करायचा आहे. असं म्हणून कुरुंबी मांजर तिथून निघून गेली. पुढच्या दिवशी सकाळी जेव्हा अप्पूंनी आणि किट्टूंनी तिकडे आले तेव्हा त्यांनी पाहिलं की तो पोपट शांतपणे तिकडे बसला होता. त्यानं रात्री दिलेलं फळ सुद्धा खाल्लं नव्हतं. काय झालं रे? तुला भूक नाही लागली का? की तुला दिलेलं अन्न आवडलं नाही? ठीक आहे, दुसरं देतो. अप्पू दादा, हा पोपट काही खात का नाहीये? नाही रे किट्टू, त्याला बरं नसेल कदाचित. पिंजरा उघडून दे दादा. अरे किट्टू, आपला पोपट. पोपटाला उंच आकाशात उडताना पाहून अप्पूंनी आणि किट्टूंनी आश्चर्यचकित झाले. किट्टूंनी रडायला लागला. अप्पूंनी किट्टूंनीला समजावत म्हणाला, अरे आपला पोपट तर उडून गेला. अरे जाऊ दे रे किट्टू, तो बाहेर कदाचित जास्त खुश राहत असेल. जाऊ दे त्याला. कनरन शेतकऱ्याच्या घरी उंदरांचा त्रास खूप वाढला होता. उंदरांच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी त्याने बरेच प्रयत्न केले. मग शेवटी तो एक बोका घेऊन आला. सरसू, आजपासून उंदरांचे वाईट दिवस सुरू झाले. पोटमाळ्यात उंदीर धान्य खातायत आणि आता त्यांचं चांगलं जीवन आहे. हा बोका सगळ्या उंदरांना एका पाठोपाठ एक खाऊन इथे खूप आनंदाने राहू शकतो. चला याचं नाव मिट्टू ठेवूया. वा, खूप छान. मिट्टू, मिट्टू बोका. मिट्टू, मिट्टू बोका. अरे बापरे, एक मांजर! इथे थांबणं आता खूप धोकादायक आहे. मी पटकन जाऊन माझ्या मित्रांना सांगतो. मला वाटतंय त्याला मिट्टू नाव खूप आवडलं. अगं, याला लवकर लवकर दूध तर दे. ह्याला दूध आणि तूप खाऊन ताकदवान करायचं आहे ना. याला उंदरही तर पकडायचे आहेत. आणि असेच दिवस जात होते. मिट्टू बोक्याला घाबरून उंदरांनी त्यांच्या बिळातून बाहेर येणं बंद केलं. आता इतक्या दिवसांपासून मी फक्त एकच गोष्ट सांगतो आहे की या बोक्याचा निकाल लावा. जर कोणाकडे काही उपाय असेल तर लवकरात लवकर सांगा. इतका विचार करूनही काही उपायच सुचत नाहीये हो दादा. तर मग भलं यातच आहे की आपण इथून निघून लवकर कुठेतरी दुसरीकडे जाऊया. तोवर तुमच्यापैकी कोणीही त्याच्या हाती लागायला नको. काही वेळा आधी मी स्वयंपाकघरात नारळाचा तुकडा खात होतो आणि तेव्हाच त्यावेळी तिथेही मांजर आली. हा, आणि मग ती हळूहळू माझ्या जवळ आली. मी तिथे नारळाचा तुकडा खात उभाच होतो, घाबरलेला, तर ती माझ्या बाजूने चालली गेली. हा, आणि त्याने तुला काहीच केलं नाही? ती तर माझ्या बाजूने अशा प्रकारे गेली जसं की तिने मला बघितलंच नाही. खूप विचार केल्यानंतर सुद्धा मला कळतच नाहीये की का. असं का आहे मी तुम्हाला सांगतो. घरच्या मालकांनी दिलेलं दूध, अंडे, मांस, मच्छी खाऊन तो बोका खूप जाड आणि लठ्ठ झालाय.
कदाचित तो आपल्या सगळ्यांना एकत्र खायचा विचार करत असेल. मित्रांनो मित्रांनो मित्रांनो, कुठलाही गोंधळ न करता काय झालाय ते सांग. आपला उंदीर कुंजन आणि ती मोठी मांजर तिकडे तिकडे. हा, आपला कुंजन? अरे चला सगळे. अरे किती बदमाश आहेस रे तू. कोण आहे तू? काय नाव आहे रे तुझं? मी कुंजन आहे. आणि तुझं नाव काय आहे रे? मी मिट्टू. मला सगळे मिट्टू मांजर म्हणून बोलवतात. तो उंदीर तुझा मित्र आहे का? त्या उंदराला मारून टाक. अरे बापरे. ओह, तो उंदीर सुद्धा पळाला. तू एका छोट्याशा उंदराला पण पकडू शकत नाहीये मिट्टू. चल जा इथून. खाण्याशिवाय आणि लठ्ठ होण्याशिवाय या बोक्याचं इथे काहीच काम नाहीये. अगं काय झालं सरसू? ओह, मी बोक्याबद्दल बोलते आहे. आपण उंदीर पकडायला इथे बोका आणला होता. आता त्याला काय झालं? बोका खाऊन खाऊन लठ्ठ होत होता. उंदरांची संख्या वाढत होती. जर कुठला उंदीर बोक्यासमोर येत होता तर तो त्याच्याकडे बघत सुद्धा नव्हता. आता आपण काय करायचं? खरं तर मिट्टू बोका उंदरांचा शत्रू नाही तर मित्र आहे. अरे बोलू नको रे बाबा, शांत राहा. मला झोपू दे ना. अरे लठ्ठ बोका, काय तुला दिसलं नाही का? आळशी मिट्टू बोका काही कामाचा नाही हे घर मालकाच्या लक्षात आलं. आणि एके दिवशी घर मालकाने मिट्टू बोक्याला दूरवर एके ठिकाणी सोडून दिलं. मी या उंदरांना त्रासलेली आहे. आपण एक बोका आणला पण त्याचा काहीच अर्थ नव्हता. कोणीतरी असं म्हटलं आहे, उंदरांना हरवायला घर जाळून टाकावं. मला वाटतं आपण असंच करावं. सरसू बघ, एक बोका येतोय. हा मिट्टू बोका आहे ना? तो फक्त 2च आठवड्यात इतका बारीक झाला. आता मी याला जेवण देणार नाही. उपाशी मरू दे याला. जेव्हा हा उपाशी होता, हा आपल्या शिकाराला पकडून खायला शिकला. आता आपला मिट्टू इथल्या सगळ्या उंदरांना खाऊन टाकेल. मिट्टू बोक्याने आळशीपणा सोडून दिला आणि सगळ्या उंदरांचा सफाया केला. आणि अशा प्रकारे मिट्टू त्यांचा आवडता झाला. मंजाडी जंगलातले चेंबन माकड आणि अंबुखार हे सगळ्यात खोडकर प्राणी होते. एकदा ते जंगलातून जात असताना, चेंबा बघ, तू बघितलंस का? हे मादी कावळ्याचं घरट आहे ना रे अंबू? हो, मादी कावळा आणि कोकिळा ते एक दुसऱ्याच्या छान मैत्रिणी आहेत. ओ असं का? केव्हापासून? चेंबा, तू या जंगलात नाही राहत का? सगळ्यांना ह्या बाबतीत माहिती आहे. जर असं असेल तर काहीतरी करायला हवं. तर चल, एक मार्ग आहे. त्या खोडकर प्राण्यांनी कावळ्याच्या घरट्यातली अंडी झाडाच्या डोलीत लपवली. आता बघ कशी मजा येते. चल, त्या मादी कावळ्याच्या घरट्याकडे जाऊया. खरंय अंबू, चल निघूया. अंबू आणि चेंबन मादी कावळ्याच्या घरट्यापर्यंत पोचल्यानंतर एका झाडामागे लपून बसले.
अगदी थोड्याच वेळात मादी कावळा तिथे येऊन पोचते. चेंबा, मादी कावळा ह्याच दिशेने येते. आता काहीतरी गंमत होईल. तिकडे पहा, मादी कावळा घरट्यात घुसलीये. अरे माझे अंडे, माझ्या घरट्यात कोण आलं होतं? कोण आलं होतं? कोणी चोरले अंडे माझे? संधीचा फायदा घेत आपले दोन्ही खोडकर प्राणी झाडाच्या मागून बाहेर निघतात आणि मादी कावळ्याला म्हणतात, अगं, माहितीये का, आम्ही दोघांनी मिळून त्या कोकिळेला घरट्यात शिरताना बघितलं. हो, मी कोकिळेवर विश्वास ठेवला, तिने मला फसवलं. तिचा हा उद्धटपणा मी आजच संपवणार आहे. आजचा दिवस खरंच चांगला आहे. चल बघूया कशी मजा येते ते. नाहीतर आपण भांडण लावूया. चल लवकर जाऊया. काय ग, तू रागात दिसतीयेस. तू माझे अंडे चोरल्यावर भोळेपणाचं नाटक करते. चल माझी अंडी लवकर दे. अंडी चोरली? मी? हो, ती तूच आहे. तुला तर माहितीये ना, आम्ही तर घरटी बांधतच नाही, उलट तुमच्याच घरट्यात नेहमी अंडी देतो. काही खोटं नाही. तूच आहे जिने माझे अंडे चोरले. अरे अरे चेंबा, त्या लोकांनी भांडण सुरू केलं. अशा प्रकारे चेंबन आणि आंबूमुळे कोकिळा आणि मादी कावळा पुन्हा शत्रू झाले. तसंच एक दिवस चेंबन आणि आंबू नदी ओलांडून पलीकडच्या गावी गेले. कावळा आणि कोकिळेत झालं भांडण, मज्जा आली कशी मजा आली. कावळा आणि कोकिळेत झालं भांडण, मज्जा आली कशी मजा आली. मज्जा आली. अरे बघ, आपण गावात पोहोचलो. आता कुठे गाणं जमलं होतं. गावाची सुंदरता न्याहाळत ते जसे चालत होते तसं समोरच्या घरात त्यांना एक पक्ष्यांचा पिंजरा दिसला. त्यात एक पिकलेला आंबा होता. अंबू, थांब जरा. ते बघ त्या पिंजऱ्यात माझी आवडती फळं आहेत. तोंडाला पाणी सुटलं रे. चल ना, तो पिंजरा उघडून ते घेऊ. चेंबनच्या मदतीने स्वतंत्र झालेले पोपट चेंबन आणि आंबूच्या मागे मागे उडत गेले. काय गोड फळ आहेत रे. अरे चेंबा, चल ना लवकर जंगलात जाऊया. मला थोडी भीती वाटते. कशासाठी? मला नाही माहिती. हे आपलं जंगल नाहीये ना. जर आपण आपल्या करामाती इथे गावात खेळलो तर आपण पकडले जाऊया. गाव असो वा जंगल, माझ्यासाठी सगळं सारखंच आहे. असं नाहीये चेंबा. जंगल आपलं घर आहे. तिथे आपल्याला स्वातंत्र्य आहे. तिथे आपल्याला कोणी त्रास नाही देणार. पण गाव, घाबरू नकोस रे, जाऊ आपण. अरे आम्ही अडकलो. आम्हाला सोडा. आम्ही परत जाऊ. सोडा ना. हे सगळं बोलण्यात काही अर्थ नाहीये चेंबा. माणसांना आपली भाषा नाही कळत. दोघंही पोपट एका झाडाच्या फांदीवर बसून हा सगळा प्रकार पाहत होते. नकळत का होईना, पण त्या लोकांनी आपली मदत केली. हो, आपण त्यांना मदत केली पाहिजे. आपण त्यांना कसं वाचवू शकतो? काही तर मार्ग निघेलच. चल बघूया. मादी कावळा, आमची मदत कर. आमचे मित्र खूप मोठ्या संकटात सापडले. आमची मदत कर. तुम्ही सगळे कोण आहात आणि काय झालंय?
एका माणसाने आमचे मित्र माकड आणि खारीला पिंजऱ्यात पकडलं आहे. आमची मदत करा. तुम्ही काळजी करू नका, आपण त्यांना वाचवू. ते कुठल्या दिशेने गेले आहे? आमच्या मागे मागे या. आम्हाला काही करू नका, आम्हाला सोडा ना. आम्ही परत नाही येणार या गावामध्ये. सोडा ना. चेंबा, तू वाटेल ते करून घे, पण माणसांना आपली भाषा नाहीच कळणार. अरे अरे हे काय? अरे अरे आम्हाला वाचवा. अरे जा कावळ्यांनो जा. अरे वाचवा. देवा, वाचलो. अगं ताई, तू काय करतेस इथे? मी बरेचदा अन्नाच्या शोधात गावात येते. मादी कावळा, तू आमची मदत केली त्याकरता धन्यवाद. खरंच ताई, आम्हाला माफ कर. आम्हीच तुझी अंडी त्या दिवशी लपवली होती. माफ कर. थोड्या वेळाने मला ते सगळं कळलं. पण ठीक आहे, पण आता ज्यांनी तुम्हाला मदत केली ती मी नाहीये. कोणी मदत केली ग? त्या पोपटांनी. आम्ही दोघी त्या पिंजऱ्यात बंद होतो, जो तुम्ही उघडला. तुम्हीच लोकांनी आमचा जीव वाचवला ना. अशाच पद्धतीने आम्ही त्याची परतफेड केली पाहिजे ना. आम्ही खूप चुका केल्यात, आम्हाला माफ करा. हा सगळा आमच्याच निष्काळजीपणाचा निकाल आहे. आम्ही यापुढे कधीच त्रास नाही देणार. अशा प्रकारे मादी कावळा आणि पोपटांना धन्यवाद देत चिंबन आणि आंबू जंगलात परत आले. परत येताना चिंबन चोरलेली टोपी परत करायला अजिबात विसरला नाही. एका गावात एक आजी राहत होती. आजी तिचं घर आणि तिचं अंगण सगळं नेहमी छान साफ ठेवत होती. ती आपल्या घराच्या जवळपास फुलझाडं लावून त्याला स्वच्छ ठेवत असे, सुंदर बनवून ठेवत असे. आजी या पक्ष्यांना आणि झाडांना खूप प्रेम करत होती आणि जवळच्या झाडावर बसलेल्या कावळ्यांना ती नेहमी रागवायची, हाकलून लावायची. शी, मला या कावळ्यांनी थकवलं. तुम्ही जेव्हा यांना बघाल चिडच येईल. जा कावळ्या, उडून जा. जा, त्रासवून टाकलाय. अरे ही आजी या बिचाऱ्या कावळ्यांना का पळवून लावते? आजीला बहुतेक कावळे आवडत नसावे. हो, पण कुणालाही कमी समजू नये, ही चांगली गोष्ट नाहीये. एक दिवस आजी खूप आजारी झाली आणि पलंगावर पडली होती. खोलीत आपल्या पलंगावर बसलेली आजी आपल्या अंगणात पडलेल्या कचऱ्याला बघून दुःखी होते. अरे बापरे, माझं घर आणि माझं अंगण किती घाण झालंय. आता मी काय करू? आता जेव्हा मी ठीक होईन तेव्हा हे सगळं स्वच्छ करून घेईन. आणि माझी मदत करायला पण कुणी नाहीये इथे. घराच्या अंगणातील झाडावर नेहमी बसणाऱ्या कावळ्यांनी आजीचं घर आणि परिसर बघितला, जो खूप घाण झाला होता. हे बघून त्यांना शंका आली. आजी इथे नाहीये. आजीला काय झालं? आज अंगण पण साफ नाहीये. बरोबर म्हटलं.
आजी नेहमी स्वच्छ ठेवते. काय माहित आज काय झालं. ती आजारी आहे की काही झालंय? आजी कुठे गेली आहे का? मग आपण सगळे मिळून साफ करायचं का? आपण असं करू शकतो. आपण जर असं करू तर आजीला आवडेल का? आपल्याला तर नेहमी रागवते ती. अच्छा, आजीने असा विचार तर केलाच नसेल ना. चला तर मग आपण मिळून अंगण स्वच्छ करूया. हे जे करतायत ते खूप नाहीये का? आजी रागवते तेव्हा आपण सफाई करतो, मग आपल्याला आनंद मिळतो. पण हे कावळे काय करतात आहे? काही चांगली गोष्ट आहे? कुठल्याही गोष्टीवर आजी त्यांना नेहमी रागवते. हे रागवणं त्यांना आवडतं का? चल त्यांना विचारू मित्रा. ठीक आहे, चला पाहू. कावळे. आजी आपल्या घरच्या खिडकीतून स्वच्छ झालेलं अंगण पाहून विचार करते की आपण उगाच कावळ्यांना रागवत होतो. अरे देवा, या बिचाऱ्या कावळ्यांना मी किती रागवत होते, पळवत होते. या ओरडणाऱ्या कावळ्यांजवळ इतकं चांगलं हृदय असतं हे तर मला माहितीच नव्हतं. अरे मुलांनो, जाऊ नका, नका जाऊ, घाबरू नका. आता मी तुम्हाला काही करणार नाही. काय तुम्ही हे पाहिलं? हा मालपुआ आहे. हा तुमच्यासाठी आहे. चला या, हे सगळं तुमच्यासाठी आहे. पोटभर खा. या या मुलांनो, या. आजीने कावळ्यांना तुपातला मालपुआ खायला दिला आणि ते सगळे खुश होऊन मालपुआ खात होते. आणि तेव्हा आजी आणि कावळ्यांमध्ये मैत्री झाली. आता आजी त्यांच्यासाठी जेवण बनवायची आणि ते प्रेमाने खायला यायचे.